एवढे कवळे तेल लुसलुशीत वांगे निघलेत आपल्या घरच्या शेतामध्ये. छोटेसे कारले भरपूर असे वांगे निघलेत. आणि हे टमाटे इतके आंबट असतात की नाही, भरपूर असे आंबट गावरान टमाटे. आता ह्याचा वाटायचं मला ठेसा. आणि थोड्याशा मिरच्या बी घेऊन आले. तर बघा असं घरी असलं की नाही की मोल नसतंय. बाहेरून की नाही आणायचं म्हणलं की 2 दिवसाचे 3 दिवसाचे पाणी मारू मारू ठेवते. आणि घरचे बघा किती ताजे लसलसन कसे टव असा भाजीपाला दिसते आपल्या घरचा. पण मेहनत घेतल्याशिवाय पोटामध्ये काही जात नाही, त्याच्यामुळे मेहनत ही करावंच लागते. हे बघा आपल्या मस्त गावरान कोंबडीचे की नाही एवढे घरचे अंडे निघले. तर 20 रुपयाला एक बाहेर अंडे. मेहनत केली तर खायला भेटते. बघा एवढे अंडे निघले होते. आणि जसं की कपडे वाळू घालायला वर गेलते टेरिसवर, तर आपल्या चिवताईनं की नाही जसं की नाही ऑनलाईन भरपूर बॉक्स जमा होतात ना घरामध्ये, तर ते फेकून देत नाही. मी सगळे जमा करते, कधी ना कधी काम येतील म्हणून. तर त्याचे की नाही मी छोटे छोटे खोपे करून जे आहेत की नाही वर स्टोर रूम आहे ना, तर त्याला पूर्ण तारीनं असं कव्हर करून पॅक बांधलेले. तर त्याच्यामध्ये थोडी थोडी की नाही वाळलेली हरळी टाकलेली, जसं की त्यांना घरटे करायला. आणि हे बघा किती मी खोपे सगळे बांधलेले आहेत. शिवताई जी आहे की नाही तर घरटे करायला पण सुरू झाली. आणि खूप छान वाटतं बघा असं बघितलं ना की आपली मेहनत जी आहे की नाही वेस्ट झाली नाही वाटते. सकाळी सकाळी जे काही नाही मस्त केलं तर रव्याचा उपमा, कारण शेंगदाणे टाकले नव्हते तर भरपूर डाळवं वगैरे टाकून जे आहे की नाही मस्त रव्याचा वगैरे सकाळी उपमा केला होता. खूप छान झालता डाळवं टाकून उपमा. सगळ्यांना खूप आवडला. तर सकाळचे नाश्ते वगैरे झाले. तर या मंडळी तुम्ही बी मस्त सकाळचा एकदम गरम गरम नाश्ता खायला. आणि चला आता मॉर्निंगचे काम अजून भरपूर आहेत. आणि इथं की नाही संध्याकाळी जे आहेत ना देवाला दिवे वगैरे सगळे लावून घेतलेत मी, कारण एक तुळशीपाशी दिवा असतो, तर दुसरं जे आहे की नाही जसं की उंबराचं ते झाडे माझ्यापाशी पिंपळाचं उंबराचं दोन्ही एका ठिकाणी लावले आहेत मी कुंड्यामध्ये. आणि चौकटीपाशी पण नित्य नियमाने मी दिवा लावित असते संध्याकाळच्या वेळेस. तर शुभरात्री सर्वांना. तर चला स्वयंपाकामध्ये काही नाही, नॉर्मल स्वयंपाकी जास्त काही करायचं नाही, कारण घरामागे बरबटीच्या शेंगा भरपूर निघल्या होत्या, त्याचे सोले साफ करून ठेवले होते मी. तर त्याची मस्त आज मला खिचडी करायची. जसं की अर्धे सोले आहेत आणि अर्धे तांदूळ, त्याच्यामध्ये टाकली तुरीची डाळ, कांदा, अद्रक, लसण, कोथिंबीर. बघा हे सोले जे आहेत ना मी काढून ठेवलेले. तर चला इथं आता द्यायची फोडणी. थोडंसं जास्त तेल टाकले, कारण की नाही थोडीशी चिकट खिचडी करायची. नाचीची मसाल्याची खिचडी असते ना त्याला थोडंसं तेल जास्त टाकले की भारी लागते. तर चला मोहरी मस्त सोडून घेतली, त्याच्यामध्ये कांदा टाकला, अद्रक लसूण टाकले, थोडेसेच खडे मसाले टाकले, जसं की दालचिनी आणि करणफूल हे दोनच मिक्स केले. आणि थोडीशी की नाही खोबऱ्याचा कूट टाकला, हळद टाकली आणि काळी चटणी थोडीशी टाकली. आणि मस्त तेलामध्ये सगळं फ्राय होऊन दिलं. पुन्हा मग त्याच्यामध्ये की नाही बरोबर शेंगा टाकल्या, जसं की निम्मी डाळ निम्मी सेम मग प्रोसेस आहे ना, जसं की डाळ तांदूळ आणि ते बरबटीचं बी सेम आहे, थोडं कमी जास्त नाही आहे. तर सगळं सेम प्रमाणात घेतलेलं आहे. आणि मस्त तेलामध्ये खालीवर करून आता जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकून की नाही मस्त चिकट अशी खिचडी शिजवून घेणार आहे. आणि खूप अशी खिचडी की नाही भारी लागते. आणि आमची तर सगळ्यांनी इतकी आवडीनं खाल्ली ना, सकाळी बिलकुलही उरली नाही. नाही तर शेंगाची भाजी खायला की नाही आकाश मागपुरी बघते ना, खात नाही, त्याला आवडत नाही. तर मी म्हणलं आता ही खिचडी केली तर ही पण त्याला आवडते की नाही की म्हणून मी कन्फ्यूज होते. पण त्याने इतकी आवडीनं खाल्ली ना, जराशी सकाळी थोडीशीच उरली होती तर ती पण त्यानं पुन्हा खाऊन घेतली, कारण खूप खिचडी छान झाली. थोडीशी चिकट केलती ना, त्याच्यामुळं की नाही खायला पण इतकी स्वादिष्ट आणि इतकी छान झाली ना. तुम्ही पण नक्की अशी करून बघा. जसं की ते बरबटीच्या शेंगा होत्या आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ पण मी जास्तीची टाकली होती, त्याच्यामुळे खूप छान झाली. आणि पुण्याच्याला की नाही त्याच्या संगत पापड तळे होते तेलाचे खायला, कारण हिचे पप्पा सकाळच्या की नाही 2 भाकरी होत्या. तर मग तिचे पप्पा उशिरा येतात ना, त्याच्यामुळे मग त्यांनी आले की पुण्याच्याला मग थोडंसं पिठलं हटायचं, त्याच्यामुळे आता त्याचं सगळ्याच्या आधी जेवून घेते, त्याच्यामुळे त्याला की नाही पापड तळून दिले. तर आणि आता थोडंसं करायचं मला पिठलं. सकाळचं आहे टमाट्याचा ठेसा, पुन्हा खिचडी केली, पापड तळेत. आता की नाही म्हणलं सकाळची भाकर असली ना तर त्यांना भाकर कंपल्सरी लागते आकाशच्या डॅडीला, त्याच्यामुळे की नाही सकाळच्या 2 भाकरी होत्या, म्हणले तर ताजी टाकून देईन, खाल्ली तर मग खाते.
त्याच्यामुळे आज खिचडी ते पण म्हणले होते मला जास्त जेवण नाही म्हणून मी काय भाकरी चपातीचा आज बेत केलेला नाही. त्यांच्यासाठी कंपल्सरी मला जे आहे की नाही ताजा स्वयंपाक जे करावंच लागते. तर चला आता सगळा स्वयंपाक झालाय माझा. खिचडी पण खूप छान अशी झाली आहे. तरी तर मी आकाशला ताट वाढून देते आता संध्याकाळच्या जेवणाला. आणि पुन्हा त्याला संध्याकाळी मिस्टर आल्यावर त्यांनी हातपाय धुस तर मस्त गरम गरम पिठलं हाटलं आणि आम्ही दोघं जण मस्त जेवण केलं. तर या मंडळी संध्याकाळचं जेवण करायला. शुभरात्री सर्वांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.